ग्रंथचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. तर पाहतोय आपण श्लोक नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः तनयोस्तत्त्वदर्शिभिः. अध्याय दुसरा, श्लोक संख्या 16. न असतः विद्यते भावः. या जगतामध्ये असत नावाची जी वस्तू आहे ही कोणत्याच प्रकारची असत नावाची वस्तू या जगतामध्ये नाही. न अभावो विद्यते सतः. आणि जी सद वस्तू आहे त्या सद वस्तूचा कधीच अभाव होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे उभयोरपि दृष्टोंतः, या अशा दोन्ही तत्वदर्शी जे आहे हे काय करतात, ह्या अशा प्रकारे की ह्या जगतामध्ये वास्तविक असत वस्तूच नाही आणि सत वस्तूचा कधीच अभाव होत नाही. अशा प्रकारे अनयोस तत्वदर्शी, जे तत्वदर्शी आहेत त्यांनी काय केलंय, या बाबतीमध्ये हा निर्णय दिला आपल्याला की या जगतामध्ये फक्त आणि फक्त सद्वस्तूच आहे. सद्वस्तूच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य कोणत्याच स्वरूपाची वस्तू इथे उपलब्ध नाही, असं स्पष्टपणे आपल्याला कोण सांगताय, तत्वदर्शी. म्हणजे हे जे काही आहे, जे काही आपण पाहत आहोत या ठिकाणी, हे काय सद्वस्तूच पाहत आहे. सद्वस्तूच्या व्यतिरिक्त अन्य वस्तूस्य अभावात, अन्य वस्तूचा अभाव असल्यामुळे असो. ठीक आहे, असं याच्यावर विशेष व्याख्या जी आहे कालच्या पाठामध्ये आपण पाहिली. आज आपण या ठिकाणी भाष्याला आरंभ करणार आहोत. न असतः अविद्यमानस्य. भाष्य देतात आता, शांकर भाष्य आरंभ केला. न असतः अविद्यमानस्य काय, शीतोष्णादेः सकारणस्य न विद्यते. नास्ति भावः भवनम् अस्तिता नहि शीतोष्णादि सकारणं प्रमाणैः निरूप्यमानं वस्तु संभवती. आचार्य म्हणतात की वास्तविक पाहता काय अविद्यमान जे आहे, मागच्या पाठात पाहिलं आपण, शीत उष्ण सुख दुःख हे काय आगमापायीनं सांगितलं. हे येणारे आणि जाणारे, त्याच्यावरनं व्याख्या करत करत कुठं आलं, म्हणून येणारे आणि जाणारे आहेत, म्हणून हे असंच स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून वास्तविक म्हणून या ठिकाणी सांगितलं काय, अविद्यमान कोण, शीतोष्णादी आणि त्यांचे कारणांचा भाव म्हणजे होणे, पण हे याचे अस्तित्वच नाही. वास्तविक पाहता त्याचं अस्तित्वच नाही या ठिकाणी आचार्य म्हणतात. त्यानंतर कारण का बरं त्याचं अस्तित्व नाही, तर त्याचं अस्तित्व याकरता म्हणून नाही कारण प्रमाणाद्वारे निरूपण केल्यानंतर, जर आपण प्रमाणाद्वारे निरूपण केलं तर काय होतं, प्रमाणाद्वारे निरूपण केल्यानंतर शीतोष्णादी व त्यांचे कारण असा कोणताच पदार्थ या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आणि म्हणून त्याचा व्यवस्थितपणे आपण हे शीत आहे, हे उष्ण आहे, याचं जर का आपण काय केलं, मीमांसा करायला गेलो की शीत म्हणजे काय नक्की, उष्ण म्हणजे काय नक्की, याची सगळी तर मीमांसा आपण करत गेलो तर शीत आणि उष्ण अशा प्रकारचे कोणतेच पदार्थ इथे अस्तित्वात नाही असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्याही पुढे जाऊन आचार्य पुन्हा भाष्य करतात. त्याच्यापुढे विकारो का बरं नाही, हे शीत उष्ण नाही, शीत उष्ण नाही तुम्ही म्हणता, कोणताच पदार्थ नाही, मग का नाही, विकारो हि सहा. त्यानंतर सांगतात कारण का, तर ते सर्वच्या सर्व जे आहेत ते काय आहेत, हे विकार आहे. कधी शीत आहे, कधी उष्ण आहे, म्हणजे विकार आहे. म्हणजे ज्या वस्तूमध्ये, विकार म्हणजे काय, ज्या वस्तूमध्ये बदल सातत्याने होत राहतो किंवा ज्या वस्तूमध्ये बदल होतो, जसं आपलं शरीर षड्विकारवत, ते सर्व काय आहे, ते वास्तविक नाही. अलग लक्षात, म्हणजे ज्या वस्तूमध्ये बदल होत राहतात ती वस्तू वास्तविक स्वरूपाने नसती, हे या ठिकाणी सांगायचे. आणि म्हणून विकारो हि सहा काय, ते विकार आहेत. आणि म्हणून विकार म्हणजे काय, विकार हा व्यभिचरती. विकार कशाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये व्यभिचार होतो.
व्यभिचार होणे म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बदल होतो सातत्याने, अलग अलग, आत्ता एक, नंतर एक, परवा एक, तेरवा एक, असं सातत्याने ज्या गोष्टींमध्ये व्यभिचार होत राहतो, म्हणजे सातत्याने जी गोष्ट बदलत राहते त्याला आपण काय म्हणतो, विकार. हा मग काय, यथा घटादि संस्थानम चक्षुषा निरूप्यमाणम मृद्व्यकिरेन अनुपलब्धे, असं जसा घट आहे. मग काय, घटादि संस्थानम, आपण एखादा घट पाहिला, घट म्हणजे एखादं माठ वगैरे, अलग लक्षात, म्हणजे मृत्तिकेपासून बनवलेला. मग ते काय झालं, यथा घटादि संस्थानम, एखादा घट आपण कशाने पाहिला, चक्षुषः, डोळ्यांनी पाहिल्यानंतर काय होतं, निरूप्यमानम, आपण नीट त्याचं निरीक्षण केलं त्या घटाचं. मग त्या घटामध्ये वास्तविक काय, असं आपण त्याला विचारलं की हा घट तुला जो दिसतोय, हा माठ तुला दिसतोय, हा रांजण तुला दिसतोय, याच्यामध्ये वास्तविक काय आहे, असं जर एखाद्याला प्रश्न केला, जो ज्ञानी आहे, तत्वदर्शी आहे, कळलं का, आम्ही घट पाहू, पण जो ज्ञानी आहे, तत्वदर्शी आहे, त्याला मी प्रश्न केला, तो काय म्हणेल, मृद व्यतिरेक्तेन, याच्यामध्ये मृद व्यतिरेकेन अनुपलब्धे, याच्यामध्ये मातीच आहे, अलग लक्षात, दुसरं काय आहे, आणि वास्तविक पाहता त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. घट जो आहे, घटाच्या मध्ये तर काय आहे असं जर विचारलं, याचं रॉ मटेरियल, अलग लक्षात, रॉ मटेरियल म्हणजे जे ज्याच्यापासून त्याची निर्मिती होते, मग ते काय आहे असं विचारल्यानंतर काय आहे, मृत्तिकाच आहे. मृत्तिकेच्या व्यतिरिक्त नाही, फक्त मृत्तिकाला काय केलं आपण, नामरूपात्मक तिचा आकार निर्माण केला त्या मृत्तिकेला, आणि मग तो घट झाला. आणि म्हणून घटामध्ये मृत्तिकेच्या व्यतिरिक्त अन्य कोणताच पदार्थ नाही, आणि म्हणून मृद व्यतिरिक्तेन अनुपलब्धे, असं तथा सर्वे विकार, हा कारण व्यतिरिक्तेन अनुपलब्धे आसन, म्हणजे काय, कारणच आहे, त्याप्रमाणे हे सर्व जे विकार आपण पाहतो आहे या जगतामध्ये, म्हणजे कार्य आणि कारण, अलग लक्षात. कार्य म्हणजे ज्याच्यापासून जी वस्तू बनते, घट कशापासून बनला, मृत्तिकेपासून, मग कार्य काय झालं, घट, मृत्तिका झाली कारण, का ज्याच्यापासून जी वस्तू निर्माण होते ती वस्तू त्या वस्तूचं कारण होत जाते, अलग लक्षात. हा, म्हणून मृत्तिकेपासून घट बनला, म्हणून घटाचं कारण काय झालं, मृत्तिका झाली, आणि म्हणून अशा प्रकारे काय, असं सर्वे विकार हा कारण व्यतिरिक्तेन अनुपलब्धे, हे म्हणजे या जगतामध्ये जर आपण पाहिलं तर काय, हे सर्व जे आपण विकार पाहत आहोत, जरी आपल्याला हे सगळं दिसलं, ही खुर्ची आहे, खुर्ची आहे म्हणजे काय, लाकूडच आहे, त्या लाकडाला तुम्ही काय, रॉ मटेरियल काय, लाकूडच आहे, त्या रॉ मटेरियलला तुम्ही काय केलं, खुर्ची, त्याला कटिंग करून हे करून त्याला खुर्ची सारखी उपमा प्रदान केली. वस्त्र आहे, वस्त्र आहे म्हणजे काय, वास्तविक हे जे वस्त्र आहे, या वस्त्रामध्ये वास्तविक काय, ते याचं वास्तविक हे कार्य आहे, पण याचं कारण तंतू, ते तंतू काय केले आपण, ते तंतू सगळे एक समान असे एका रेषेत आणले, समान केले, त्याला काय विणलं, हे केलं, तेव्हा काय झालं, वस्त्राची निर्मिती झाली. म्हणजे याचं असणारं कारण काय, त्याचं असणारं कारण म्हणजे तंतू. जसं घटाचं कारण मृत्तिका, म्हणजे सर्व जे चक्षुषा निरूप्यमानम, जेवढं काही आपण या जगतामध्ये पाहतो हे सर्व जे कार्य पाहतो, पण हे जरी कार्य पाहत असलो तरी वास्तविक काय, कारण व्यतिरिक्तेनं, या ठिकाणी सांगितलं आचार्याने, कारणाच्या व्यतिरिक्त, अलग लक्षात, कारणच आहे तिथं. आपल्याला वाटतं हा काय पट आहे, हा पंचा आहे, परंतु तो नीट पाहिलं तर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये धागेच आहेत, ऍक्च्युली धाग्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे. पण आम्ही काय म्हणलो, पंचा आहे, पंच काय झालं, याचं कार्य झालं, कारण झालं याच्यामध्ये असणारे तंतू, त्याप्रमाणे. आणि म्हणून अशा प्रकारे काय, कारण व्यतिरिक्त उपलब्ध नसल्यामुळे असंच स्वरूपाचे आहे, म्हणून अलग अलग हे, हा जरी पंचा जरी म्हटलो तर हा असंच स्वरूपाचा का, कारण वास्तविक तर पंचा नाहीच आहे, मग आहे काय, आहे तंतूच आहेत, तंतूच्या व्यतिरिक्त वस्तूच नाहीये, फक्त ती काय नामरूपात्मक झाली, तिचं कार्य स्वरूपाला आली, म्हणून आम्ही तिला पंचा म्हणतो. पण वास्तविक, नीट शब्द लक्षात घ्या, वास्तविक काय, वास्तविकता स्वीकारायची आपल्याला या ठिकाणी, तर मग लक्षात येईल मुद्दा. अलग वास्तविकता काय, घटाची वास्तविकता काय, मृत्तिकाच आहे वास्तविक, मृत्तिकेच्या व्यतिरिक्त घटामध्ये काहीच नाहीये.
ज्याप्रमाणे या पंचामध्ये अलग लक्षात काय तंतू जे आहेत त्याच्या तंतूच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. म्हणजे त्याचप्रमाणे कारण व्यतिरिक्त सर्व विकार आचार्य म्हणतात या जगतामध्ये आपण जे जे म्हणून विकार पाहतो हे सर्व विकार जे आहेत हे कशा आहे कारण व्यतिरिक्तेन अनुपलब्धे हे आसन. कारणा व्यतिरिक्त तिथं काहीच नाही अलग लक्षात. फक्त आपल्याला कार्य दिसतं कारण का आपल्याला त्याची अपेक्षा आहे पण वास्तविक काय तत्वदर्शींच्या दृष्टीने कारणच आहे तिथं मृत्तिकाच आहे. पण आम्हाला पाणी आणायचं म्हणून आम्ही म्हणतो घट आहे पण वास्तविक त्याचं कारण काय आपल्याला कारणाशी जायचं आहे. हे सर्व सांगण्याचं तात्पर्य काय आहे हा सगळा जो ओहापोह इथं विचार जो आता सध्या चालू आहे हा सगळा सांगण्याचं तात्पर्य निर्णय एवढाच की आपल्याला ह्या सकाळ अखलांड कोटी जे ब्रह्मांड आहे हे संपूर्ण जगत आहे सृष्टी आहे मी आहे अमुक आहे सगळं जे काय आहे याच्या कारणापर्यंत आपल्याला जायचं. हे सर्व एक कार्य स्वरूपाचं आहे परंतु याचं कारण काय हे कारण जाणण्याकरिता म्हणून आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आलं लक्षात हे सर्वच्या सर्व विकार असल्यामुळे हे सर्वच्या सर्व असत स्वरूपाचे आहेत. लक्षात घ्या लक्षात आलं. पुढे काय जन्म त्यानंतर विकारोही सा झालं. पुढं जन्म प्रध्वंसाभ्याम प्राग ऊर्ध्वमच्या अनुपलब्धे हे आणि नंतर काय दुसरं कारण काय जन्म आणि प्रध्वंसाभ्याम. जन्म म्हणजे आता जन्म तयार होण्याच्या अगोदर म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर आणि प्रध्वंसाभ्याम नाशानंतर म्हणजे आजपासून 1-2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी हे वस्त्र अस्तित्वात होतं का नव्हतं. म्हणजे जन्माच्या उत्पत्तीच्या पूर्वी नंतर नाशानंतर अजून समजा उद्या परवा किंवा 1 महिन्याने वर्षाने काय होईल पुन्हा हे खराब झाल्यानंतर नाशानंतर त्याची उपलब्धता म्हणजे अजून 2 वर्षांनी जर तुम्ही म्हटला स्वामीजी जो पंचा होता तुम्ही शिकवताना तुमच्या खांद्यावर असायचा तो आता कुठे मी म्हणालो त्या विद्यार्थ्यांनी घेतला त्याला काय आलं त्यांनी ते आपला साप कुठे वापरून टाकला तो गेला. म्हणजे नाशानंतर म्हणजे आत्ताच त्याची याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी याची उपलब्धी नव्हती आणि आजपासून 2 वर्षानंतर याची उपलब्धी राहणार नाही उपलब्धता प्राप्त होत नाही. आणि म्हणून सुद्धा अलग अलग विकार का तर याला दुसरं हे कारण अलग लक्षात. पहिलं म्हणजे कारणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही. दुसरं कारण जन्माला येण्याच्या अगोदर आणि नाशानंतर त्याची उपलब्धी आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून सुद्धा मृदा आली. आता काय म्हणतोय आता नीट ऐकायचं. आता सगळं आता पूर्वपक्ष आणि सिद्धांत आता चालू झाला. आता हाता विषयाचं एकदम लक्षपूर्वक आता ऐकायचं. एखादा जरी मुद्दा सुटला डोक्यातनं तरी मग पुढं ते समजायला शेवटपर्यंत अवघड जाईल. पूर्वपक्ष म्हणजे आपल्या विरोधात जो आहे तो आता प्रश्न उठतो की तुम्ही जे म्हणताय की कारणाच्या व्यतिरिक्त इथं काही नाही तर मी आता प्रश्न विचारतो. काय पूर्वपक्ष म्हणतोय मृदा आदि कारणस्य तत्कारण व्यतिरेकेन अनुपलब्धेः असत्वं तत् असत्वे च सर्व अभाव प्रसंगः इति चेत. आता बरोबर त्यांनी पकडायचा प्रयत्न केला की तुम्ही काय म्हणता कारणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही बरोबर आहे. मग ठीक आहे मृत्तिका आदी कारण की त्यांचे कारण की आणि त्यांच्या सुद्धा कारणाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे उपलब्धी न झाल्यामुळे अभाव सिद्ध झाला. अलग लक्षात. तुम्ही काय म्हणता त्याच्या कारणाच्या व्यतिरिक्त येते का म्हणजे कारणाच्या व्यतिरिक्त अन्यत्र त्या वस्तूचा अभाव झाल्यामुळे उपलब्ध न झाल्यामुळे काय झालं त्याचा अभाव सिद्ध झाला. मृत्तिका आदी मराठीमध्ये तुम्हाला पहिलं पाठवलं आहे मी नोट्स त्याचप्रमाणे आता त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ऐका. मृत्तिका आदी कारण की मृत्तिका झाली त्याची घटाचं कारण मृत्तिका झाली बरोबर. म्हणून मृत्तिका आदी कारण की आणि त्याचे सुद्धा कारणाची त्याचे मग पुन्हा मृत्तिकेचं कारण काय सूक्ष्म मृत्तिका म्हणा अलग लक्षात. म्हणून त्याचे सुद्धा कारणाची कारणाच्या व्यतिरिक्त काय दुसरीकडे इकडे नाही. मग ती जी मृत्तिका आहे त्या घटाचं कारण ती मृत्तिका त्या घटाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे उपलब्ध न झाल्यामुळे काय होईल मग तसं जर करत गेलो तर तिकडं अभाव सिद्ध झाला. अलग लक्षात. त्याचा अभाव कारण शोधत जाईल तर काय होईल मग शेवटी त्याचा अभाव सिद्ध होईल. आणि त्याचप्रमाणे त्या कारणाचा सुद्धा
त्या व्यतिरिक्त दुसरीकडे अभाव सिद्ध झाल्यामुळे सर्वांचा म्हणजे कार्यकारण भाव्य व्यतिरिक्त अन्यत्र भाव नसल्यामुळे अभाव प्रसंग निर्माण होईल. म्हणजे काय तर कार्यकारण भाव घटामध्ये असणारी मृत्तिका अलग लक्षात, ती जी मृत्तिका आहे तेवढाच इथे विचार घ्यायचा आहे, बाकीचा विचार घ्यायचा नाही आता आपल्याला या ठिकाणी. कार्य आणि कारण भाव, कार्य कारण भावा व्यतिरिक्त म्हणजे घटामध्ये असणारी जी मृत्तिका त्या ठिकाणी आहे त्या घटामध्ये असणाऱ्या मृत्तिकेची काय कारण भाव व्यतिरिक्तेनं म्हणजे त्याचं ती जी कारण आहे ते अन्यत्र तिचा भाव नसल्यामुळे तेवढ्यापुरतीच ती मर्यादित झाली. त्या घटापुरती काय झाली, ती मर्यादित झाली. आणि घटापुरती ती मर्यादित झाल्यामुळे काय होईल, अभाव प्रसंग निर्माण होईल सर्वत्र. मग दुसरीकडं तिची उपलब्धी आहे का, तर दुसरीकडे तिची उपलब्धी नाहीये. मग तिची उपलब्धी कुठे आली, या घटापुरतीच तिची उपलब्धी झाली. मग अन्यत्र तिची उपलब्धी नसल्यामुळे काय होईल, तिथे मृत्तिकेच्या अभावाचा प्रसंग निर्माण होईल. असं कोण म्हणतंय, पूर्वपक्षी अशा प्रकारे म्हणतोय. सिद्धांत तसं नाही. अलग अलग म्हणजे मृत्तिका आणि मृत्तिकेचं असणारं कारण ती दुसरीकडे अलग लक्षात, इथे आपल्याला काय सांगायचं तिथे नाही, दुसरीकडे उपलब्ध नाही अलग लक्षात, त्यामुळे अभावाचा प्रसंग यांनी सांगितला. म्हणजे इथे दोन बुद्धी साधारण त्यांनी घेतले. इकडे जरी असली मृत्तिकेमध्ये कारण जरी असलं तद व्यतिरिक्तेनं त्याच्या व्यतिरिक्त ती दुसरीकडे उपलब्ध नसल्यामुळे त्याचा अभाव प्रसंग निर्माण होईल. अलग लक्षात आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, एक आत्मतत्व सर्वत्र आहे हा सिद्धांत सिद्ध करायचा, त्याच्या अनुषंगाने हे चाललंय आता हा सगळा विषय. अलग लक्षात. मग तुम्ही काय म्हणतात, मग जी तुम्ही मृत्तिका म्हणताय कार्यकारण भाव जो म्हणताय ते कार्यकारण भावामध्ये असणारी जी मृत्तिका आहे ती घटापुरतीच मर्यादित आहे, ती दुसरीकडं तिची उपलब्धी नाही. मग काय झाला, दुसरीकडे तिचा अभाव निर्माण झाला. आणि म्हणजे दुसरीकडे तिचा अभाव निर्माण झाल्यामुळे काय होईल, पुन्हा अभावाचा प्रसंग होईल. आणि तुम्ही काय म्हणतात, एक आत्मतत्व सर्वत्र उपलब्ध आहे असं म्हणतात, तसं होऊ शकत नाही. न सिद्धांत आता आचार्य म्हणतात त्याच्यावर त्यांनी लक्ष झालं तुमच्या. त्यानंतर आचार्य म्हणतात न बुद्धिद्वयोः उपलब्धेः सद्बुद्धी असद्बुद्धी इति. असं म्हणणं तुम्ही जे काय म्हणतात त्या व्यतिरिक्त अभाव निर्माण होईल असं होऊ शकत नाही. कारण का, तर सर्वत्र असं म्हणणं उचित नाही. सर्वत्र दोन प्रकारच्या बुद्धी आम्ही पाहतो. आता नीट ऐकायचं, कुठली प्रकारच्या बुद्धी, दोन प्रकारच्या बुद्धी आम्ही पाहतो. एक सद्बुद्धी असते आणि दुसरी असद्बुद्धी असते. अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या बुद्धी सर्वत्र उपलब्ध आहेत. आणि म्हणजे आपल्याकडे सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये किती बुद्धी आहेत, एक सत् स्वरूपाची एक असत् स्वरूपाची. न सर्वत्र बुद्धिद्वयोपलब्धेः सद्बुद्धी असद्बुद्धी इति. यद्विषया बुद्धी न व्यभिचरति तत्सत्. ज्या विषयक बुद्धी जी आहे ती कधीच व्यभिचरत नाही, व्यभिचाराला जात नाही म्हणजे बदलत नाही. सद्बुद्धी म्हणजे कोणती, जी बुद्धी कधीच बदलत नाही त्या बुद्धीला येथे सद्बुद्धी असं म्हणतात. यद विषया बुद्धी व्यभिचरती. आणि ज्या बुद्धीमध्ये बदल होतो येते, जी कधीच बदलत नाही ती सद्बुद्धी. आणि जी कधीच त्याच्या बुद्धीमध्ये सातत्याने बदल होत राहतो ती असत् स्वरूपात म्हणजे यद विषया बुद्धी व्यभिचरती. व्यभिचरती म्हणजे ज्या विषयक बुद्धीमध्ये बदल होतो तिला आपण काय म्हणतो, असद्बुद्धी. म्हणजे दोन प्रकारच्या बुद्धी आपल्यामध्ये आहेत, एक सद्बुद्धी आहे आणि आपल्यामध्ये एक असद्बुद्धी आहे. आपल्यामध्ये असणारी जी सद्बुद्धी आहे तिच्यामध्ये कधीच बदल होत नाही, ती सातत्याने एक स्वरूपच राहते. परंतु असत् स्वरूपाची जी बुद्धी आहे ही असत् स्वरूपाची बुद्धी सातत्याने बदलत राहते, व्यभिचरत करत राहते, म्हणते आलो गेलो गेलो असं झालं तसं झालं, याच्यामध्ये सातत्याने बदल आहे. असंच स्वरूपाच्या बुद्धीमध्ये कधी ते याला चांगलं म्हणेल, कधी त्याला चांगलं म्हणेल, कधी मधून काहीतरी वेगळंच हे करेल. परंतु अशा बदलणारी जी असंच स्वरूपाची बुद्धी आहे त्या बुद्धीच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे एक सत्स्वरूपाची बुद्धी आहे. ही सत्स्वरूपाची जी बुद्धी आपल्याकडे आहे या सत्स्वरूपाच्या बुद्धीमध्ये कधीच बदल होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ते कायम अनुस्यूत एकच सत्स्वरूपानेच राहणारी बुद्धी आहे. याच्यावरच आता पुढचं सगळी बिल्डिंग आहे. अलग अलग एक सद्बुद्धी आणि एक असद्बुद्धी एवढं लक्षात ठेवायचं.
सद्बुद्धी कधीच बदलत नाही, असद्बुद्धी कायम व्यवचरती, कायम त्याच्यामध्ये बदल होत राहती. आणि म्हणून सर्वत्र द्वे बुद्धे सर्वे उपलभ्यते समाधिकरणात. म्हणून सर्वत्र समान अधिकरणामध्ये, समान अधिकरण म्हणजे एकाच अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होत राहते. एकाच अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होते, त्याला म्हणतात आपण समान अधिकरण. समान अधिकरण म्हणजे काय? एका अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी आपल्याला दिसते. मग त्याचं उदाहरण काय? त्याच्यासाठी उदाहरण म्हणजे मृगजल. एका अधिकरण एकच आहे मृगजलामध्ये. मग अधिकरण काय? मृगजल. त्याच्यामध्ये वास्तविक आहे का? वास्तविक नसताना सुद्धा असणारी बुद्धी आपण भासित होते. वास्तविक नाही आहे तिथे जल, मृगजलामध्ये, परंतु आपल्याला काय वाटतं? तिथे जल आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वत्र समान अधिकरणामध्ये एकाच अधिष्ठान एकच आहे तिथे, परंतु बुद्धिद्वय दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होते. न नीलोत्पल सनघट सनपट सनहस्ती इति एवं सर्वत्र. मग ही तर जी समान बुद्धी आहे, नीलकमल समान नाही. अलग लक्षात. नीलकमल विशेषण आणि विशेष्य अलग अलग. विशेषण काय? तर विशेषाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला आपण विशेषण म्हणतो. परंतु समान अधिकरण असेल, विशेषण विशेष्य भाव असेल, याच्याही व्यतिरिक्त या ठिकाणी म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला काय समजायचं? न सर्वत्र द्वे बुद्धे सर्वे उपलभ्यते समाधिकरणे. सर्वत्र समान अधिकरणामध्ये म्हणजे एका अधिष्ठानामध्ये सर्वांना दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होते. एकाच अधिकरणामध्ये दोन प्रकारची बुद्धी प्राप्त होते. अधिकरण एकच. न नीलोत्पलवत. नीलोत्पलवत नाही म्हणजे विशेषण विशेष्य याच्याप्रमाणे नाही. तर कसं? सन घटामध्ये कशी घट आहे, पट आहे, हत्ती आहे, अलग अलग अशा प्रकारच्या दोन बुद्ध्या अनेक प्रकारे आपण पाहतो. त्याच्यामध्ये एक तर आता सांगितलं समान अधिकरणामध्ये, अलग लक्षात. नंतर विशेषण आणि विशेष रूप. समान अधिकरणामध्येच उदाहरण दिलं मृग, म्हणजे एकाच अधिकरणामध्ये दोन प्रकारच्या बुद्ध्या आपल्याला प्राप्त होतं. मग कशा? एका अधिकरणामध्ये दोन प्रकारच्या बुद्ध्या. एक तर मृगजलामध्ये. लक्षात घ्या, मृगजलामध्ये वास्तविक आहे का? वास्तविक नाही तरी सुद्धा दिसतं, म्हणजे एका अधिकरणामध्ये दोन बुद्धीची प्राप्ती झाली. ठीक आहे, हा एक विषय. दुसरा विषय नीलोत्पलवत. अलग लक्ष. विशेषण आणि विशेष्य याच्यामध्ये पण दोन बुद्ध्या आपल्याला दिसतात. एक काय? कमल ही एक बुद्धी झाली. आणि कमल हे काय? विशेष्य. आणि निळ्या रंगाचं कमळ, निळं हे त्याचं विशेषण झालं. मग काय होतं? विशेषण बदलत राहील. अलग अलग. कमळ तेच जरी राहिलं तरी कालांतराने काय होईल? तेच सकाळी लाल बुंद दिसतंय कमळ, दुपारी काय होईल? थोडंसं करड होत जाईल. मग दुपारी नंतर पाहिलं तर कमल तेच आहे, उत्पल तेच आहे, पण आता काय म्हणणार? सकाळी जे रक्तवर्णित होतं ते आता दुसऱ्या वर्णाचं दिसायला लागलंय. म्हणजे बुद्धी बदलली. अलग म्हणजे एकाच अधिकरणामध्ये विशेषण आणि विशेष्य याला असणारी बुद्धी दोन विभागामध्ये घेतली. म्हणजेच काय? एक विशेषणाला तिने लक्ष केलं आणि एकाने विशेष्याला लक्ष केलं. सोपं आहे, एवढं काही गडबडायची गरज नाही. विशेषण विशेष्य एक समान अधिकरणामध्ये लक्षात आलं, मृगजळाचं लक्षात आलं. दुसरा विषय आहे विशेषण आणि विशेष्य. विशेषण कशाला म्हणतात? विशेष्याबरोबर अधिक माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. कमळ, नीलकमल म्हणजे काय? कमळ आहे, परंतु कुठलं आहे? निळ्या रंगाचं आहे. मग निळ्या रंग काय झाला? निळा रंग या कमळाचं झालं विशेषण. अलग कारण बदलू सुद्धा शकतो. नील रक्तोत्पलम, रक्तवर्णाचं कमळ तेच राहिलं, पण वर्ण बदलला. म्हणजेच काय झालं? या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारची बुद्धी झाली. एक विशेष्याला लक्ष करते आणि दुसरी विशेषणाला लक्ष करते. लक्षात आलं? दोन विभाग झाले. एक समान अधिकरणामध्ये असणारी बुद्धी, एक विशेषण विशेष्य भावाने असणारी बुद्धी, आणि तिसऱ्या प्रकारची बुद्धी सांगितली. दोन प्रकारच्या कारण बुद्ध्या सांगितल्या, एक सद्बुद्धी आणि एक असद्बुद्धी. आता तिसरी प्रकारची. मग इथे घट आहे,
पट आहे, सन्घटः, सन्पटः, सन्हस्ती इति एवं सर्वत्र. त्यानंतर तिसरी बुद्धी आहे, आलं का? घडा आहे, पुस्तक आहे, दिवा आहे, पात्र आहे, अलग लक्षात. याच्यामध्ये काय झालं, एक घट आणि आहे, अस्तित्व दाखवणारी बुद्धी एक आहे. आणि पट आहे, घट आहे, मठ आहे, मग आहे 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 ही बुद्धी काय झाली, सगळ्यामध्ये कॉमन झाली. नंतर घट पट मठ हे काय झाले, हे बदलले. आणि म्हणून घट आहे, पट आहे, हस्ती आहे ते एवं सर्वत्र. तयो हो, अलग लक्षात. आणि म्हणून याच्या प्रकारे तयो हो, या ठिकाणी तयो हो बुद्धयो हो घटादिबुद्धी व्यवचरती तथा दर्शितम न सातु सद्बुद्धी. या दोन्हीमध्ये घटाला विषय करणारी बुद्धी बदलत राहते, परंतु सद्बुद्धी बदलत नाही. जी घटाला जी बुद्धी विषय करते ती बुद्धी काय राहते, ती बदलत राहते. परंतु बघा, घटे, घट, पट, रांजण, अलग लक्षात, म्हणजे त्या वस्तूला जी विषय करते, म्हणून काय म्हणतो आपण, घट आहे, आहे तसंच आहे, पट आहे, रांजण आहे. म्हणजेच काय झालं, विषय करणारी जी बुद्धी आहे ती विषय करणारे, या दोन्हीमध्ये घटाला विषय करणारी बुद्धी बदलत राहते, परंतु आहे जी बुद्धी याच्यामध्ये अनुस्यूत आहे. घट आहे, पट आहे, माठ आहे, बुंडुकला आहे. हे आहे नावाची जी बुद्धी दुसरी जी आहे ना, ही आहे नावाची बुद्धी बदलली आहे का, ती कुठेच बदलत नाही. ती सर्वत्र एक समान चाललेली आहे 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 आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉमन फॅक्टर. घट आहे, पट आहे, तंतू आहे, रज्जू आहे. घट, पट, तंतू, रज्जू हे सगळे विषय झाले, परंतु या सगळ्या विषयांना अनुस्यूत असणारी आहे 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 स्वरूपाची जी बुद्धी आहे, जरी विषय जरी बदलले तरी सुद्धा हे आहे स्वरूपाची जी बुद्धी आहे, ही आहे स्वरूपाची बुद्धी बदलली आहे का, हे आहे म्हणजे अस्तित्व, ही बुद्धी बदललेली नाहीये. विषय बदललेत, परंतु आहे स्वरूपाची बुद्धी बदललेली नाही. तेच म्हणून दोन्हीमध्ये घटाला विषय करणारी बुद्धी बदलत राहते, परंतु सद्बुद्धी, सद्बुद्धी कोणची आहे. सगळ्या वस्तूमध्ये जर आपण पाहिलं तर आपण काय म्हणतो, आहे 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 म्हणतो. टीव्ही आहे, फ्रीज आहे, हे आहे आहे ते आहे, अमुक आहे, दिवा आहे, पुस्तक आहे, फोटो आहे, या सगळ्यामध्ये आहे 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 जी म्हणतो, ही सत प्रकारची बुद्धी. म्हणून ही सद्बुद्धी जी आहे, ही सद्बुद्धी बदलत नाही आपल्यामध्ये असणारी. आणि म्हणून तस्मात, आणि म्हणून काय, घटादी बुद्धी विषय असन्व्यभिचारात न तु सद्बुद्धी विषय अव्यभिचारात. आणि म्हणून घटाती म्हणून म्हणजे तस्मात म्हणून निर्णय काय, म्हणून घटादी बुद्धीचा विषय असद आहे. घटादीची बुद्धीचा विषय जो आहे, घट पट हे सगळे जे विषय आहे हे असत स्वरूपाचे आहेत, कारण त्यामध्ये बदल होतोय. अलग अलग, कधी घट आहे म्हणतोय, कधी पट आहे म्हणतो. म्हणून याच्यामध्ये सातत्याने घटादी जो बुद्धीचा विषय आहे, या घटादी बुद्धीचा विषय असत स्वरूपाचा आहे. कारण का, असत स्वरूपाचा याकरिता आहे की त्यामध्ये सातत्याने बदल होत राहत आहे. परंतु कारण ते काय करतोय, कधी घट दर्शवतोय, कधी पट दर्शवतोय, कधी तंतू म्हणजे रज्जू दर्शवतोय. अशा प्रकारे बदल होत असल्यामुळे घटविषयक बुद्धीमध्ये असद आहे, त्यामध्ये बदल होत आहे. परंतु सद्बुद्धी जी आहे, सद्बुद्धीचा विषय असत नाही, कारण त्याच्यामध्ये व्यभिचार होत नाही. या सगळ्यामध्ये अनुस्यूत कॉमन फॅक्टर काय, या सर्वांमध्ये तर आतापर्यंत पाहिलं, या दोन प्रकारच्या बुद्धीमध्ये एक प्रकारची बुद्धी विषय आहे, ती सातत्याने विषय बदलला की म्हणजे वस्तू बदलली की विषय बदलला, म्हणून त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतोय. परंतु दुसऱ्या प्रकारची जी बुद्धी आहे ती त्याचं अस्तित्व दर्शवती, त्याच्यामध्ये कुठेच बदल झाले नाही. म्हणजे कॉमन या सगळ्यामध्ये असणारा त्याला म्हणतो कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय आहे, मग आहे म्हणजेच काय, अस्तित्व, म्हणजेच सद्बुद्धी, की तिच्यामध्ये कधीच व्यभिचार होत नाही. आलं लक्षात. बाकी सगळ्यामध्ये व्यभिचार होईल,
परंतु जी सद्बुद्धी आहे, जो कॉमन फॅक्टर जे आहे त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. आणि म्हणून पुन्हा आता पूर्वपक्षी प्रश्न करतो. जायचंय का पुढे, का इथेवर थांबायचं आहे, काय करायचंय? लक्षात आलं का तुमच्या इथपर्यंत? येते थोडं थोडं येते स्वामी. हां, मग आता मुद्दा बदलेल नाही पुन्हा. मग तुम्ही नाहीतर मग आजचं थोडा व्यवस्थित ऐकून घ्या पुन्हा जाऊन. आणि मराठी आता तुम्हाला नोट्स पाठवल्यात, साधारण आता तुम्हाला सांगितलंय कशा प्रकारे आहे. का आता दुसरा मुद्दा